जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी नमस्कार। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा महाविद्यालयात पत्रकार दिनानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन। महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुरगाणा येथे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर सी.जी. दिघावकर, प्रमुख पाहुणे प्राचार्य पी.के. चव्हाण, डॉक्टर सी.आर. पाटील, उपप्राचार्य प्राध्यापक व्ही.डी. अहिरे, शैक्षणिक पर्यवेक्षक प्राध्यापक ए.एम. भोये, प्राध्यापक सुभाष कामडी, डॉक्टर संतोष पवार चौधरी, पत्रकार रतन चौधरी, श्याम खैरनार, हिरामण चौधरी, दौलत चौधरी, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग पवार व्यासपीठावर उपस्थित होते। 6 जानेवारी राष्ट्रीय पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सी.जी. दिघावकर यांनी विद्यार्थ्यांना आजच्या काळात पत्रकारितेचे बदललेले स्वरूप या विषयावर मार्गदर्शन केले। समाजातील तळागाळातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी विविध घटनांचा परामर्श घेऊन वाचा फोडण्याचे काम, तसेच कृषी, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा, वाचन संस्कृती जोपासण्यासाठी यांच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार हे वृत्तपत्र माध्यमातून कार्य करीत असतात, असे त्यांनी सांगितले। यावेळी व्ही.डी. पगार, एम.डी. पाटील, पी.डी. पाटील, एस.जी. पाटील, बी.जे. देवरे, एल.व्ही. महाजन, डी.ए. शेवाळे, श्रीमती एन.आर. बोरसे, आर.आर. सोनवणे आदी उपस्थित होते। सुरगाणा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। ठिकाणी येऊन आपण आपल्या महाविद्यालयात आलात त्याबद्दल मी तुमचे पुनश्च एकदा या ठिकाणी मी आभार मानतो आणि तुम्हाला मी धन्यवाद देतो। धन्यवाद सर। प्रमुख वक्ते सकाळ पत्रकार श्री रतन चौधरी इथे उपलब्ध झाले। आपल्याला बहुमोल असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी महाविद्यालय परिवाराच्या वतीने आयोजक त्यांचा हार्दिक आभार मानतो। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पत्रकार श्री श्यामदास, त्याचबरोबर दौलत चौधरी आणि आपले तसेच सर्व त्यांचा आभार मानतो। कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिघावकर सर यांनी अध्यक्षस्थान स्वीकारून आपलं बहुमोल असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक आभार मानतो। कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर प्राध्यापक व्ही.डी. अहिरे सर, डॉक्टर सी.आर. पाटील सर, तसेच कार्यअध्यक्ष शिंदे सर, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, विद्यार्थी टिळकांच्या काळात 1896ला पुणे शहरामध्ये प्लेगची साथ आली। पुणे शहरामध्ये प्लेगची साथ आली, त्याबरोबर 1896चा भारतात सर्वात मोठा दुष्काळ पडला आणि प्लेगची साथ आल्यानंतर लोकांची घरं खाली केली जायची, लोकांना घरातून ओढून काढलं जायचं आणि त्यांची घरं जाळून दिली जायची। त्यावेळेस लोकमान्य टिळकांनी मराठा आणि केसरीमध्ये एक जळजळीत अग्रलेख लिहिला होता, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, असा जळजळीत अग्रलेख लिहिला आणि एका अग्रलेखाने ती कारवाई थांबली, एका अग्रलेखाने ती कारवाई थांबली। म्हणजे ही पत्रकारांची ताकद आहे आणि चौधरी सरांनी प्रेम दिले